श्री शिवाजी महाराज की जय। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 16 जुलै 2025. आज आनंद आहे की आपण जो आज व्लॉग बनवतो आहे तो खूप छान असणार आहे. कारण मी चाललो आहे रायगड किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो किल्ला आहे रायगड, तिथे आमची पिकनिक चालली आहे ऑफिशियल, म्हणजे आमच्या ऑफिसची. सो सगळ्यांना 6ला भेटायचं होतं, तर आत्ता ऑलमोस्ट 6 वाजून गेलेत. तर मला माहिती आहे कोण लवकर येणार नाही आहे. सो एक 5-10 मिनटं थोडं लेट घेऊन चाललो आहे. सो आता निघतो आहे, गाडी ऑफिसच्या इथे ठेवीन आमच्या, मग तिथूनच पुढे जाईल. जे पण काय असेल मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवेन. सो स्टे ट्यून हिअर आफ्टर. ही आहे आपली मिनी बस, त्याला टेम्पो बोलू शकतो, ट्रॅव्हलर. अरे गुड मॉर्निंग, कसे सगळे? आम्ही सगळे, आमचा जो ग्रुप आहे, माझ्या ऑफिसचा ग्रुप, याचं नाव आहे आशुतोष गाजरे, सूरज गवस, ते प्रवीण पाटील, हर्ष तांडेल, प्रथमेश, निशिकांत, सोम दुसाने आणि राकेश गुप्ता, आणि मी स्वतः नीरज साळवे. आपला जो चॅनल आहे माझा यूट्यूबचा, त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकणार आहे. स्टार माणूस बिहारचा, स्टार्स आहे, हे बघा, बिहारचा स्टार. सो असे आमचा ग्रुप आहे. आता आम्ही चाललोय एका पिकनिकसाठी. ही पिकनिक कुठे असणार आहे? रायगडवरती. स्टे ट्यून. आता आम्ही नाश्ता करू, जे काय असं तुम्हाला दाखवू. बसमध्ये ना AC असल्यामुळे एकदम कोंदटल्यासारखं होतं, आणि मला सवय नाही बसमध्ये ट्रॅव्हल करायची, आणि कसं मग उलटीसारखं वाटतं. म्हणून आता काय करावं, ऑप्शनच नाही, म्हणून मी पुढे बसलो, ड्रायव्हरच्या बाजूला क्लीनर बसलो आहे. सो आता आम्ही नाश्ता वगैरे केला, मिसळपाव खाल्ला. छान होती मिसळ, असं बोलता ना की चांगलीच होती, पण छान होती मिसळ. असं बोलायला गेलं तर माझ्या ऑफिसचे जे फ्रेंड सर्कल आहे, मी तो तुम्हाला दाखवलाच, सगळे चांगले मंडळी आहेत. सो आज आम्ही गडावर चाललेलो आहे, रायगडावर. बघू तिथे काय एक्सपिरियन्स असेल तर मी शेअर करीनच, आणि काय सिनेमॅटिक्स पण असतील ते पण टाकेन. तर आपण पोचलेलो आहोत रायगडच्या पायथ्याशी. आता आपण वेटिंग करतो आहे जी रोपवे आहे त्याच्यासाठी. असं बोलतात की 3 तासाची वेटिंग आहे, तर आम्ही सगळे थांबलो आहे. तिकडे आमचा ग्रुप पण थांबलेला आहे. सो बघूया, आता जर भेटलं तिकीट तर पटकन जाऊ. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. सो बाकीचं काय नाही, जे पण मी असेल रोपवेचं वगैरे तुम्हाला नक्की दाखवू. काय मित्रांनो, कुठे जायचं असेल तर थोडी मेहनत लागते, आणि आपण जिथे चाललो आहे रायगडावर, तिथे जाण्यासाठी खूप भाविक आतुरतेने वाट बघतात. तसंच आपण बोलू शकतो की आपण पण वाटच बघतो. पण इथे रोपवेला कसं गर्दी खूप झालेली, लोक चालायला जात नाही आहे, बिकॉज पायवाट बंद केलेली असं मी ऐकलं आहे, कन्फर्म नाही अजून. सो रोपवेसाठी बरीच लाईन आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर आता आम्ही जाऊ आतमध्ये, आणि आतमध्ये असून तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ही लाईन तर आहेच आहे, त्याच्यानंतर आत अजून लाईन आहे. तर या लाईनीवरती तुम्हाला काय बोलायचं, 2 शब्द. लाईन मोठी आहे, लाईन मोठी आहे. 200. वा, चांगली गोष्ट. म्हणजे अजून अर्धा पाऊण तास. ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊ आपण. थांबू, वेळ लागला तरी चालेल. 3 वाजेपर्यंत आपण वरती असू. हां, 3 वाजेपर्यंत वरती असू. आता बघू, वरती गाईड ठेवलेला आहे, पण अजून माहिती नाही त्या गाईडबद्दल. लेट्स सी, जे असेल तर मी तुम्हाला सांगतच आहे. फायनली आपल्याला वेळ भेटलेला आहे, आणि आता आपण रोपवेमध्ये पहिल्या कॅबिनमध्ये बसणार आहे. सो आम्ही खूप एक्सायटेड आहे. अरे तुमच्या आता थांबा ना, पडेल ना मी. सरक सरक सरक. हां, आता आपण बसलेलं असतं की आता आपण रोपवेची वाट बघतोय. तो आपला ऑफिसचा ग्रुप बसलेला आहे. माझी अशी इच्छा होत होती पहिल्या कॅबिनमध्ये बसावं, फ्रंटमध्ये. सो आता आपण निघालो आहे रोपवेमधून. हे बघा सगळे बसलेले आहेत. मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू दाखवतो.
तर आपण पोचलेलो आहे गडावर. गडाच्या एंट्रन्सला आहे. 4 मिनिटं. स्वतः रोपवेचं खरं बघायला गेलं ना तर रोपवेमधून जेव्हा तुम्ही येताल ना तर खूप भारी वाटतं, पण भीती पण वाटते. त्यांनी सांगितलं होतं मला नाही वाटली भीती. की 150 फ्लोअर्स 150 माळ्याची जेवढी बिल्डिंग आहे तेवढ्या ह्या डोंगराची उंची आहे. शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा यायलाच पाहिजे. येतो ना. तर या नावात इतकी ताकद आहे की दुश्मनांच्या पायाखालची माती सुद्धा थरकाप होती. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो. माझं नाव आहे सुरेश आखाडे. मी गडावर येणाऱ्या सर्व शिवप्रेमींना आणि शालेय विद्यार्थ्यांना किल्ल्याचं मार्गदर्शन करतो. हा किल्ला तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल किंवा नसेल, प्रत्यक्ष नेऊन दाखवणारा बघा. या गडाला समुद्र सपाटीपासून उंची लाभलेली आहे 2851 फुटाची. आणि जिथे तुमची गाडी पार्क केली रोपवेच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावर अवघ्या किती मिनिटात आलात? 4 मिनिटं 20 सेकंदामध्ये. या डोंगराची हाईट आहे 1375 फुटाची. आणि त्यांनी तुम्ही वर आलात ही रायगडाची मागची बाजू. रायगड पाहण्यापूर्वी सूचित तुम्ही पुस्तकातून इतिहास वाचला ना. इतिहास ज्याने शोषण केला, इतिहास ज्यांच्यामध्ये सामावलाय ह्या रायगडाच्या प्रत्येक वास्तू बुरुजान आणि दगडांमध्ये. बघा ना, रायगडाच्या आजही वास्तू जिवंत उभ्या आहेत की असं वाटतंय. कारण आपण पुस्तकातून इतिहास वाचलाय, पण इतिहास ज्याने पाहिला, इतिहास ज्याने शोषण केलाय ना, इतिहास ज्यांच्यामध्ये सामावलाय त्या रायगडाच्या प्रत्येक वास्तू बुरुजान आणि दगडांमध्ये. म्हणून आजही रायगडाला विचारावंसं वाटतं की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता, सांग रे रायगडा माझा राजा कसा बोलत होता, माझा राजा कसा चालत होता. कारण त्यांच्या पाऊल खुणा आजही इथे जिवंत आहेत. जणू धर्तीवरचा स्वर्ग नटला होता. स्वर्गातच आल्यासारखं वाटतं की नाही. त्या रायगडाला बघा चारही बाजूनी डोंगर रंगाने वेढलेले दिसते का. या आता क्लायमेट पण थोडं कमी स्वच्छ आहे, पण तरी रायगडाला असणाऱ्या बाजूनी पर्वत रांगा, त्या रांगेना म्हणतात सह्याद्री पर्वत. आणि त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वत रांग या गडाच्या कड्याला जॉईन किंवा जोडली गेलेली नाहीये. हा एक स्वतंत्र किल्ला आहे. हा किल्ला 1656 साली जिंकला आणि मग या ठिकाणी किल्ला बांधला. अगोदरची राजधानी राजगड, तो किल्ला पुण्यामध्ये आहे. ज्याने हा किल्ला बांधला त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. 14 वर्ष लागली. या 14 वर्षात त्याने काय केलं? 350 इमारती गडावर बांधल्या. गडावर 84 पाण्याच्या टाक्या बांधलेत आणि गडावर मोठमोठी 11 तळी बांधून घेतली पाण्याची. तुम्हाला प्रश्न पडेल, 4 मिनिटं 20 सेकंदाच्या प्रवासात येताना त्या पायऱ्या चढताना तुम्हाला इथे थकवा आला ना? आला की नाही? एवढी मोठी दगड, ही जी दगड आहेत ना, एवढी मोठी दगड ह्या गडाच्या खालून वरती आणून हा किल्ला कसा बांधला? दगड काय खालून आणली नाही, ती दगड गडावरच काढली. कारण गडावर विहिरी, तलाव, टाक्या खोदल्या आणि त्याच्या जो मधून निघाला दगड त्याचा वापर हा किल्ला बांधायला केलेला आहे. बांधकामात काय वापरलंय? चुना, गुळ आणि शिस. आज काय वापरतात? सिमेंट आणि वाळू. ज्याने किल्ला बांधला त्यांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर. आज एखाद्या इंजिनियराने एखादं घर बांधलं, त्याची तो गॅरंटी देतो का? हे बांधलेलं घर किती वर्ष टिकेल? पण 400 वर्षापूर्वी ज्याने किल्ला बांधला त्याने याची गॅरंटी दिली की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र, सूर्य आणि तारे तळपतील ना, तोपर्यंत इथल्या वास्तू अबाधित राहतील. असा किल्ला बांधलेला होता बघ. आपण तशा दृष्टीने किल्ला बघायचा आहे. जणू धर्तीवरचा स्वर्ग. 5000 लोक इथे स्वराज्याची देखभाल करत होते आणि या गडाला महत्व म्हणजे ही स्वराज्याची राजधानी. आज बघा लाखो शिवभक्त या गडावर येणारे
इथली माती सुद्धा कपाळी लावून जातात. इतकी जागा पवित्र आहे. का? वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं की माणसाने जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी, चारी धाम, काशी यात्रा करावी. पण आम्ही येणाऱ्या शिवभक्तांना सांगतो की ते तर कराच, पण ज्यांच्यामुळे ती देवालय सुरक्षित राहील त्या राजाची रायगड वारी सुद्धा एकदा करावी. इथली अभिमानाने सांगायची गोष्ट, इथली माती लावतात लोक, कारण इथली माती लाल का? माती तर लालच आहे, पण त्याचा इतिहास आहे. लाल माती म्हटलं म्हणून ते मातीवर फिरतो म्हणून नाही. या मातीचा एक अभिमान सांगतो. इथली माती लाल का? तर इथला प्रत्येक मराठी माणूस इथे गाडला गेलेला आहे. ज्यावेळी या किल्ला स्वराज्य रयत घडवताना, स्वराज्याचं रक्षण करताना कित्येक सैनिकांना आपले प्राण गमावे लागलेले होते. गडाला नुसतं रायगड म्हटलं म्हणून, राजधानी म्हटलं नाही, याला देखरेख देण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी कित्येक पहारेकरांनी आपले प्राण गमावे लागलेले आहेत बघा. कारण गडाच्या खालचा जो भाग आहे ना, जंगल भाग, ज्याला भूभाग म्हणतात, त्या भागाला म्हणतात जावळीचं खोरं. आणि ते खोरं त्या काळात एवढं घनदाट जंगल लाभलं होतं की सूर्यकिरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नव्हतं. एवढं जंगल होतं. म्हणून महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी याची निवड केली. आपण आता आतील भाग बघणार आहोत. त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो, गड फिरताना तुम्हाला सूचना, जर का पाण्याने भरलेली बाटली तुम्ही गडावर सोबत सांभाळू शकता, मग रिकामी झालेली बाटली सुद्धा आपण गडावरनं खाली नेऊ शकतो की नाही. आणि हे जर येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी केलं ना, तर महाराष्ट्रातले गडकिल्ले स्वच्छ आणि सुंदर बघायला मिळतील का नाही? तुम्ही महाराजांचे किती किल्ले पाहिलेत? महाराजांनी 300 किल्ले जिंकलेत, 48 किल्ले बांधले. आयुष्य तर किती लाभलं होतं? 50 वर्ष. परंतु जे किल्ले पाहताना तुम्ही त्या किल्ल्यांचं महत्व सांगतो की महाराजांनी 48 किल्ले बांधलेत आणि 300 किल्ले जिंकले, पण त्या कुठल्या किल्ल्यावर जर गेला तर तिथे कुठे महाराजांनी स्वतःसाठी बांधलेले आलिशान महाल पाहिले का तुम्ही? कारण रयतेच्या रक्षणासाठी किल्ले बांधले होते. पण एक तुम्हाला पुढचा इतिहास सांगतो. तुम्ही हैदराबादच्या निजामशाहीच्या किल्ल्यामध्ये जावा, विजापूरच्या गोलकोंडामध्ये जावा, आग्र्याच्या लाल किल्ल्यात जावा, आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथला गाईड सांगत असतो की या ठिकाणी या बादशहाने रंगमहाल बांधले आणि त्या महालात त्याने बायका नाचवल्या. पण आपल्या राजाने 348 किल्ल्याच्या ताकदीवर त्या महाराष्ट्रातील बायका वाचवल्या. अभिमानाची गोष्ट आहे नाही का? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, इथे आल्यानंतर ना बऱ्याच गोष्टी खूप मनाला लागतात. बिकॉज आता जिथे आपण उभं आहे रायगड किल्ल्यावरती, तिथे खूप मोठी हिस्ट्री आहे. आता आमचे जे गाईड होते त्यांनी बरंच आम्हाला माहिती दिली आहेत, काय गोष्टी सांगितल्यात. पण ते बोलतात ना की आपण ऐकतो, पण जेव्हा तिथे तेव्हा लोक राहायची, तेव्हा जो वेळ होता, काळ होता, तेव्हा लोकांनी जे सहन केलं, ज्या गोष्टींमध्ये त्यांनी त्यांची इन्व्हॉल्वमेंट दाखवली, त्या गोष्टी खूप मोठ्या असतात. आता फॉर एक्झाम्पल बोलायला गेलं तर हे जे दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे सगळं असं बोलतात की जो शिमगा, जो आपला सण आहे होळी, ती इथे व्हायची. इथल्या काय गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या की कसं चालायचं, काय चालायचं. पण सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीमध्ये इन्फॉर्मेशन काढा, हिस्ट्री वाचा. तुम्ही अशा ठिकाणी या, एक गाईड घ्या, त्यांना माहिती देण्यासाठी खूप एक्सपिरियन्स असतो. सो त्याच्या हिशोबाने तुम्ही एक
वेळात वेळ काढून या की आपण खूप ठिकाणी फिरायला जातो. लोक आउट ऑफ इंडिया जातात, मालदीव्सला जातात, दुबईला जातात. पण माझं असं पर्सनल मत आहे की आपण पहिले आपली इंडिया फिरली पाहिजे, त्याच्यानंतर आपण इंडियाच्या बाहेर जायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपण रायगडाचा एक 60 ते 70% आपण कवर केलेलं आहे. बाकीच्या काही गोष्टी आहेत ज्या रायगडच्या खालचा जो महादरवाजा असेल किंवा दुसरे काही वास्तू असतील तर त्या वास्तू अजून आपण पाहिला नाही आहेत. त्या वास्तू आपण नीट पाहायच्या असतील ना तर आपल्याला प्रॉपर 2 दिवस तरी थांबायला पाहिजे रायगडावर. बरोबर. रायगडावर तुम्ही थांबलात ना तर तुम्हाला प्रॉपर रायगड कळेल की रायगड काय असतो, रायगडाची संरचना काय आहे. तुम्ही रायगडाची जर तुम्ही जी तटबंदी आहे त्या तटबंदीचे लेवल्स पण बघाल ना तर 3 लेअरमध्ये त्याची तटबंदी आहेत, खालपासून ते वरपर्यंत. तुम्ही एक एक प्रत्येक रचना पाहाल ना तुम्ही थक्क व्हाल पूर्ण बघून. तर तुम्हाला काय वाटतं की लोकांनी एकदा तरी त्यांच्या आयुष्यामध्ये रायगडावर यावं? रायगडावर यावंच जर कोणाचं रायगडावर यावंच. कारण का माहिती आहे का, रायगड आहे ना, रायगड ही एक अशी पवित्र जागा आहे ना जशी माती लावायला लोक तरसतात. रायगड खूप पवित्र जागा आहे, त्या रायगडावर आपण यायलाच हवं. अगदी लहान मुलगा असेल किंवा कोणी वयस्कर व्यक्तीही असेल तर त्यांनी यावं, रायगडचं दर्शन, रायगडावर महाराजांचं दर्शन घ्यावं आणि आपलं जीवनाचं सार्थक करावं. अशी ही जागा आहे. जसं आपण मंदिरात जातो ना तसंच हे पण आपल्यासाठी तीर्थस्थळ क्षेत्रच आहे एका प्रकारे. पाऊस खूप आहे, वरून खालून पूर्ण भिजलेलो आहे. आता आम्ही उतरत आहे रायगड. सो हळूहळू आम्ही चाललो आहे पुढे. अर्धे जण गेलेत पुढे. तसं व्हिलॉगमध्ये मेन जे होतं रायगड दर्शन ते आपण म्हणजे मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिलॉग कसा वाटला नक्की सांगा. असेच पुढे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील, ही माझी जबाबदारी. काय दिसतंय का खाली? फुल धूप आहे, फुल. तर वाजले जवळ 6:30-7 वाजून गेले, काहीच दिसत नाही. बाय. तर गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता आम्ही उतरलो आहे रायगड. तुमच्या मागे दिसतो आहे. आता तो धुकाच्या मध्ये ना रोपवेची लाईट तुम्हाला दिसेल, मे बी दाखवलं असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, तो आहे. सो आता आपण पोचलो आहे हॉटेलवरती. थोडे चेंज वगैरे करायचं आपल्या ग्रुपला. सो एकंदरीत असं आहे की दिवस खूप छान गेला. जे आपलं दर्शन होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं ते आपल्याला चांगल्या परीने बघायला भेटलं. आपण तिथे मंदिरामध्ये पण व्हिजिट केलं महादेवांच्या, आणि तसं एकंदरीत दिवस चांगला होता. तर हा माझा मित्र आहे सूरज. तर आम्ही आता बाकीचे गेलेत, तर आपण चला विचारू त्याला की त्याला कसं वाटलं रायगड किल्ल्यावरती आल्यावरती. पहिल्यांदाच आलो होतो रायगड किल्ल्याला आणि पहिलाच हा किल्ला मी व्हिजिट केला. तर मला खूप छान वाटलं. महाराजांबद्दल त्या गाईडने खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. सो कळलं कसं काय महाराजांचं होतं, कसं त्यांनी ते किल्ला बनवला, हा त्यांनी किती एफर्ट्स टाकले. सो त्याबद्दल माहिती काय आली. सो आत्ता मला
असं उत्साह झाली की अजून किल्ला बघावं अजून एकदा आपण परत येऊया. बघू आता Explore अजून किल्ला एक्सप्लोर करू. बरोबर. बरं वाटलं आजचं विजिट. मेन म्हणजे रोपवे मध्ये एन्जॉय आला, त्यामध्ये पण पहिल्यांदाच ट्राय केलं होतं. खूप मजा आली. सो आपण परत येऊ दुसऱ्या किल्ला. नक्की. तसं सूरज बोलला, रोपवेमध्ये मजा खूप आली, भीती पण वाटली बिकॉज धुकं खूप होतं, खालचं काय दिसत नव्हतं. पण असा विचार आहे आमचा ग्रुपचा परत की आपण परत एकदा व्हिजिट करू आणि चांगलं एक्सप्लोर करू.